चित्रपट निर्मिती करत असताना काही छोटे मोठे अपघात घडतच असतात आणि त्यातूनच काही घटना या खूप मोठा रोल प्ले करून जातात. असंच काहीसं घडलं होतं मदर इंडिया या चित्रपटाबाबत. छोट्या मोठ्या अपघातांमुळे चित्रपटाचं चित्रीकरण लांबत गेलं. चित्रपटाच्या प्रिंट्स या टेक्निकलमध्ये काढायच्या असल्याने तयार झालेली निगेटिव्ह एकत्रितपणे संकलित करून इंग्लंडला पाठवण्यात आली होती. फायनल प्रिंट्स पुन्हा भारतात आल्या, पण सांताक्रूज विमानतळावर कस्टम ड्युटी भरण्यासाठी दिग्दर्शक मेहबूब यांच्याकडे पैसेच उरले नव्हते. त्यांनी मदर इंडिया या चित्रपटासाठी आपले सर्व स्रोत पणाला लावून पैसे उभे केले होते, पण अगदी शेवटच्या क्षणी देखील पैसा अपुराच पडत होता. सर्व वाटा बंद झाल्यासारख्या वाटत होत्या. प्रिंट सोडवायला जितका उशीर होईल तितकीच कस्टम ड्युटीची पेनल्टी वाढत जाणार होती. पण म्हणतात ना की तुमच्या चांगुलपणाचा फायदा कधीतरी नक्कीच होतो, आणि झालंही तसंच. इथे मेहबूब मियांचा चांगुलपणा कामाला आला होता. तर झालं असं की एकदा अभिनेत्री निम्मी घाईघाईने स्टुडिओमध्ये आल्या. त्यांच्याजवळ साध्या कपड्यात गुंडाळून आणलेली एक पुरचुंडी होती. त्या तडक फरेदून इराणी यांच्याकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या की फरेदून साहेब, मेहबूब मिया सध्या पैशाच्या अडचणीत आहेत असं मला कळलंय. मदर इंडियाच्या प्रिंट्स कस्टम ऑफिसमधून सोडवून आणायला देखील पैसे मेहबूब मियांकडे नाहीत हे माझ्या कानावर आलंय. म्हणून आजवर मी जी काही बरी वाईट कामं केली आणि त्यातून जे थोडेफार पैसे वाचवले ना, ते आज मी घेऊन आले. कृपा करून त्याचा स्वीकार करा आणि चित्रपटाच्या प्रिंट सोडवून घ्या. प्लीज, नाही म्हणू नका. या काळात मेहबूब मियांना केलेली मदत माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना ठरेल. एका अविस्मरणीय चित्रपटाच्या प्रदर्शनाला आणि अतिश्रेष्ठ निर्मात्याला आज करत असलेली तुटपुंजी मदत माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे असं मी समजेन. आणि कृपा करून या गोष्टीबद्दल अजून कोणाला कळू देऊ नका. मेहबूब मियांना ते बिलकुल आवडणार नाही. प्लीज, मला वचन द्या. पैशांच्या विवंचनेत सारेच असताना अचानक समोरून लक्ष्मी चालत आल्यामुळे फरेदूनजींना संतोष वाटला, पण तरीही पैसे घेताना त्यांचे हात कापत होते. निम्मी यांनी पुन्हा एकदा हात जोडून विनंती केल्यामुळे ते पैसे घेण्यास तयार झाले आणि आपले नाव कोणालाही कळता कामा नये याचं वचन त्यांनी फरेदूनजींकडून घेतलं. फरेदूनजींनी ती गेल्यावर ती पुरचुंडी उघडून पाहिली तर त्यात चक्क 25,000 रुपये होते. इराणींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. त्या पैशातून मदर इंडियाच्या प्रिंट सोडून आणण्यात आल्या. आपल्याजवळ बिलकुल पैसे नसताना मदर इंडियाच्या प्रिंट सोडून आणण्याची किमया कशी साधली गेली, हे मेहबूब मियांना न उलगडणारं कोडं होतं. अखेर शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 1957 रोजी मुंबईच्या लिबर्टी टॉकीजमध्ये मदर इंडिया या चित्रपटाचा भव्य प्रीमियर झाला आणि या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास निर्माण केला. तुमच्याकडे देखील मदर इंडिया या चित्रपटाबद्दल काही कडूगोड आठवणी असतील ना, तर आम्हाला नक्की कळवा. आमच्या सर्व सोशल मीडिया लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.